तर नागपुरात भाजपला जोर का झटका लागलाय, कारण क्षेत्रसंघाच्या महाराष्ट्र आणि गुजरात गोवा प्रांताचा व्याप सांभाळणारे रवी जोशी यांच्या कुटुंबातूनच बंडखोरी करण्यात आली आहे। रवी जोशींच्या वहिनी विशाखा जोशी यांनी भाजपला रामराम केलाय आणि शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पश्चिम नागपुरात महिला आघाडीचं संघटन बांधणाऱ्या विशाखा जोशी यांना प्रभाग 15 मधून उमेदवारी हवी होती, मात्र शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली। महिला आघाडीच्या कोणत्याही महिलेला भाजपने उमेदवारी दिली नाही अशी नाराजी जी आहे ती विशाखा जोशी यांनी व्यक्त केली आहे। आणि संपूर्ण महिला आघाडीतून एकाही महिला कार्यकर्तीला, जवळपास 200 महिला ह्या संघटनेत आहेत, महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, 200 महिलांपैकी एकही सक्षम महिला पक्षाला मिळाली नाही का? आणि ह्या सगळ्या महिला कार्यकर्ता शेवटी आम्ही सगळ्या एकत्र काम करतो, त्या सगळ्या माझ्याकडे आल्यात आणि म्हणे ताई हे काय आहे, ह्याच्यावर आपण काहीतरी उपाय केला पाहिजे, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। आणि ह्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी मी स्वीकारली आणि ती नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपूर महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला।